नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार परिसरातून बालमजुरीचे एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे। अवघ्या 13 वर्षांच्या मुलाचा पॅकिंग मशीनमध्ये हात अडकल्याने भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत त्याच्या हाताची 4 बोटे तुटली आहेत। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बालमजुरीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे। अंश शिवपूजन भारती असे जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे। अंशा पेल्हार येथील SH होम कंपनीमध्ये काम करत होता। 2 जून रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास तो पॅकिंग मशीनवर काम करत असताना अचानक त्याचा हात मशीनमध्ये अडकला। मशीनचा दाब इतका प्रचंड होता की त्याच्या हाताची 4 बोटे चिरडली जाऊन तुटली। या भीषण अपघातात अंश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धक्कादायक बाब म्हणजे कायद्याने बालमजुरीवर पूर्णपणे बंदी असतानाही कंपनीच्या मालकाने आणि व्यवस्थापकाने या अल्पवयीन मुलाला कामावर ठेवले होते। एवढेच नव्हे तर त्याच्याकडून अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या पॅकिंग मशीनवर काम करून घेतले जात असल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात कंपनीचा मालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस हवालदार दीपक अंबादास शेळके यांच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता कलम 125(ब), बालकामगार प्रतिबंध व विनियम अधिनियम 1986 चे कलम 14 तसेच कारखाना अधिनियम 1948 च्या कलम 67 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, नालासोपारा।